चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दया नवाधी क्रोधता धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारे कडी काळाचा अकाल मृत्यु हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का। एक गंमत सांगतो तुम्हाला। आपला एक देव सापावर झोपलेला आहे, एक देव सापावर नाचतोय आणि एक देव सापाला गळ्यात घालून हिंडतोय। एक देव सापावर झोपलेला आहे, त्यांचं नाव भगवान महाविष्णू। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवेद्यार्णगम्यं वन्दे विष्णुभवहरणं सर्वलोकैकनाथं। क्षीरसागरामध्ये झोपलेले शेषावरती, त्यांचं नाव भगवान महाविष्णू। एक सापावरती नृत्य करतो, त्याला नटवर म्हटलेलं आहे। नटवर नागर नंदा भजरे मन गोविंदा सब देवन में कृष्ण जी बड़े हैं जैसे तारों में चंदा भजरे मन गोविंदा। गेल्या वर्षी तो बाबा कालिया मारणारा होता, यंदा रूप बदलवलं त्याने। गेल्या वर्षी कालियाच्या मस्तकावर नाचत होता, यंदा साप गळ्यात घेऊन फिरतोय। भगवान सापाला काळाची उपमा दिलेली आहे। भगवान विष्णू काळावर झोपलेले आहेत, भगवान कृष्ण काळावरती लाता मारतायत आणि भगवान महादेव काळाला गळ्यात घेऊन फिरतायत, म्हणून महाकाल आहे। भगवान शंकराच्या आराधनेत तीन गोष्टी: श्रवण, कीर्तन आणि मनन। शिवभक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे या तीन गोष्टी। लिंग पूजा भगवान महादेवाची सांगितलेली आहे। शंकराला निष्कल म्हणजे खंड नसणारा म्हटलेला आहे। भगवान महादेव निराकार आहे, निराकाराच्या जास्तीत जास्त जवळ पिंडी म्हणजे लिंग आहे। मातीचं मृत्तिकेचं शिवलिंग असतं, चांदीचं सोन्याचं शिवलिंग असतं, पाषाणाचं शिवलिंग असतं, पाऱ्याचं शिवलिंग असतं, वालुकामय शिवलिंग असतं। आणि नर्मदेच्या पात्रातून तुम्ही कोणतंही त्या ठिकाणी पाषाण आणला तर त्याला स्थापना करायची गरज नसते, ते मुळात शिवस्वरूप आहे। त्याला नर्मदेश्वर त्या ठिकाणी शिवलिंग म्हटलं जातं। महादेवाच्या उपासनेमध्ये लिंग पूजा त्या ठिकाणी महत्वाची सांगितलेली आहे। शिव, मातृका, त्रिपदा गायत्री, वेद या सर्वांचा आरंभ ओंकार याच्यापासून होतो। ओम, अ, उ, म, अकार, उकार, मकार या तिघांपासून जन्माला आला ओंकार। ओंकार हे शिवाचं स्वरूप आहे, ओंकार हे शिव स्वरूप आहे, ओंकार हे शिव स्वरूप आहे। म्हणून ओंकारेश्वरला भगवान शंकर आहे। ओंकार जर दुसऱ्या देवाचं स्वरूप असतं तर तिथे भगवान विष्णू, ब्रह्मदेव, बाकीच्या देवतांची स्थापना असती। ओंकार हे भगवान शिवाचं स्वरूप आहे, म्हणून ओंकारेश्वरला महादेव आहे। ओम
नमः शिवाय हा मंत्र सर्व भोग आणि मोक्ष देणारा मंत्र आहे। पंचाक्षरी मंत्र यालाच म्हणतात। एकाक्षरी मंत्र ओम, द्वाक्षरी राम कृष्ण, त्रिअक्षरी विठ्ठल, चतुर्थाक्षरी रामकृष्ण, पंचाक्षरी नमः शिवाय, षडाक्षरी ओम नमः शिवाय, साताक्षरी, आठाक्षरी, नवाक्षरी, दहाक्षरी, अकराक्षरी, बाराक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय, 13 अक्षरी श्री राम जय जय राम, हा 13 अक्षरी आहे। प्रत्येक मंत्राला एक साधना आहे, प्रत्येक मंत्राचे एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक मंत्राच्या मागे एक पार्श्वभूमी आहे। सगळेच मंत्र सगळ्यांना म्हणता येत नाही। ओंकाराची उपासना कोणी करावी, कुठे करावी, किती करावी, कशी करावी याला त्या ठिकाणी नियम आहे। गायत्री मंत्राचा उच्चार कोणी करावा, कुठे करावा, कसा करावा याला त्या ठिकाणी नियम आहे। आपण ओम नमः शिवाय म्हणणं वेगळं आणि रावणाने ओम नमः शिवाय म्हणणं वेगळं। कारण रावणाची तेवढी साधना आहे, रावणाची तेवढी भक्ती आहे। 84 सिद्ध आहे आपल्या धर्मात, त्याच्यातला एक सिद्ध रावण आहे। मालेगावच्या जवळ डोंगरामध्ये एक किल्ला आहे, त्या किल्ल्यात त्याला गायण्याचा किल्ला म्हणतात। त्याच्यामध्ये नाथांचं भलं मोठं मंदिर आहे, 3 ताली मंदिर आहे। खालच्या पहिल्या मजल्यावरती 12 ज्योतिर्लिंग आहे, दुसऱ्या मजल्यावरती 84 सिद्ध आहे। त्या 84 सिद्धामध्ये एक रावण सुद्धा आहे। रावणानं ती साधना केलेली, रावणानं ती उपासना केली, रावणानं ती भक्ती केली। आपण रामकृष्ण हरी म्हणणं वेगळं आणि तुकोबारायांनी रामकृष्ण हरी म्हणणं वेगळं। भगवान महादेवात 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत। शंकराचं नाम, भस्म आणि रुद्राक्ष या शंकराच्या उपासनेतल्या पवित्र 3 गोष्टी आहेत। याला त्रिवेणी म्हणतात। मी मगाशी बोलून गेलो की प्रयागला कुंभमेळा भरला, केरळातही कुंभमेळा या परिवाराने भरवलेला आहे। शिवाचं नाम ही गंगा आहे, शंकराचं नामस्मरण जेव्हा तुम्ही करता ती गंगा आहे। भस्म ही यमुना आहे आणि रुद्राक्ष ही सरस्वती आहे। गंगा, यमुना, सरस्वती या तिघांचा झाला संगम। या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर माणूस पवित्र होतो, त्याचे पाप नष्ट होतात, त्याचं दुःख दारिद्र्य जातं। शिवनाम ओठावरती येण्याकरता हजारो जन्माचे पुण्यही लागते। देवाचं नाव तोंडात यायला हजारो जन्माचे पुण्यही लागते। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा। देवाची कथा ऐकायला भाग्यानाम बहुजन्मानाम म्हटलेलं आहे। बऱ्याच वेळा तयारी केली की आपल्या गावामध्ये शिवमहापुराणाची कथा आयोजित केली पाटील परिवाराने। आम्हाला कथेला जायचंय, महिन्यापासून डोक्यात होतं कथेला जायचं। 7 दिवस शंकराची कथा ऐकायची, शिवरात्रीचा पर्व काळ आहे, मन लावून कथा ऐकायची, सगळी तयारी केली। शेतीचे घराचं सगळं नियोजन व्यवस्थित लावलं। 24 तारीख उजाडली, 1:30 वाजता कथा सुरू झाली आणि कथेला जाण्याकरता आसन उचललं, कथेला निघणार, पायरी उतरणार, तितक्यात पाहुणे येऊन उभे राहिले। राम राम। ते पाहुणे नाही, आपले काहीतरी दोष परमार्थाला आड येतात। ते पाहुणे आले, आपलं काहीतरी दोष आळवा आला। तुम्ही भाग्यवान आहात, दोषरहित आहात, म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी एवढ्या